नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान यातील 18वा म्हणजे शेवटचा पाठ अवकाश निरीक्षण दुर्बिणी या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। आणि प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या इयत्तेच्या सर्व विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे। त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर सर्व विषयांचे स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील। तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। त्यामध्ये दृश्य प्रकाशाची तरंग लांबी सुमारे रिकामी जागा ते रिकामी जागा मध्ये असते। तर रिकाम्या जागी शब्द येतील 400 nm ते 800 nm मध्ये असते। GMRT चे कार्य रिकामी जागा लहरींवर अवलंबून आहे। रिकाम्या जागी योग्य शब्द येईल रेडिओ। क्ष किरणांच्या एका दुर्बिणीला रिकामी जागा या शास्त्रज्ञाचे नाव दिलेले आहे। रिकाम्या जागी योग्य शब्द आहे चंद्रशेखर सुब्रमण्यम। अवकाश निरीक्षणासाठी दुर्बिणीचा वापर सर्वप्रथम रिकामी जागा या शास्त्रज्ञाने केला। तर रिकाम्या जागी योग्य शब्द आहे गॅलिलिओ। भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण रिकामी जागा येथे स्थित आहे। रिकाम्या जागी योग्य शब्द येईल नैनिताल। प्रश्न दुसरा, जोड्या लावा। यामध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे। ब गटामध्ये आपण डायरेक्ट उत्तरे घेतलेली आहेत। तर पाहूया, क्ष किरण याची योग्य जोडी आहे चंद्रा। दृश्य प्रकाश दुर्बीण याची योग्य जोडी आहे हबल। भारतीय रेडिओ दुर्बीण याची योग्य जोडी आहे GMRT। कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण याची योग्य जोडी आहे इस्रो। प्रश्न तिसरा, भूपृष्ठावर ठेवलेल्या दृश्य प्रकाश दुर्बिणी वापरण्यात येणाऱ्या अडचणी कोणत्या? या अडचणी कशा दूर करता येतात? तर उत्तर आहे भूपृष्ठावर ठेवलेल्या दृश्य प्रकाश दुर्बिणी वापरण्यात येणाऱ्या अडचणी। 1. दिवसा सूर्यप्रकाश असल्याने दृश्य प्रकाश दुर्बिणींचा वापर दिवसा करता येत नाही। रात्रीच्या वेळी शहरातील दिव्यांचा प्रकाश व ढगाळ वातावरण यांच्यामुळे खगोलीय वस्तूंचे निरीक्षण करण्यात अडचणी येतात। 2. वातावरणातील तापमान व दाब यांच्यातील बदलामुळे प्रकाश किरणांच्या मार्गात थोडासा बदल होतो आणि त्यामुळे प्रतिमा स्थिर राहत नाही। 3. अवकाशातून येणाऱ्या दृश्य प्रकाश किरणांचा काही भाग वातावरणात शोषला जातो, त्यामुळे पृष्ठभागापर्यंत पोहोचणाऱ्या प्रकाशाची तीव्रता कमी होते। या अडचणी खालील प्रकारे दूर करता येतात। 1. सुस्पष्ट व स्थिर प्रतिमा मिळवण्यासाठी दुर्बिणी पृथ्वीवरील वातावरणाच्या बाहेर म्हणजेच अवकाशात ठेवाव्यात। 2. दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडावर निर्जन जागी उभारण्यात याव्यात। प्रश्न चौथा, अंतर्वक्र आरसा, सपाट आरसा, बहिर्वक्र आरसा व भिंग या साहित्याचा वापर करून कोणत्या पद्धतीच्या दुर्बिणी बनवणे शक्य आहे त्याची रेखाकृती काढा। उत्तर आहे अंतर्वक्र आरसा, सपाट आरसा, बहिर्वक्र आरसा व भिंग या साहित्यांचा वापर करून परावर्तक पद्धतीच्या पुढील 2 प्रकारच्या दुर्बिणी बनवणे शक्य आहे। 1. न्यूटन पद्धतीची दुर्बिणी। 2. कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण। त्यामध्ये 1. न्यूटन पद्धतीची दुर्बीण, यात अंतर्वक्र आरसा, सपाट आरसा व भिंग यांचा वापर केलेला असतो। आता या ठिकाणी आपण ही आकृती दिलेली आहे, त्याला नावे देखील दिलेली आहेत, त्याचं व्यवस्थित निरीक्षण करा। दुसरी आहे कॅसेग्रेन पद्धतीची दुर्बीण, यात बहिर्वक्र आरसा, अंतर्वक्र आरसा व भिंग यांचा वापर केलेला असतो। त्याची ही आकृती या ठिकाणी दिलेली आहे, ती व्यवस्थित पाहून घ्या। प्रश्न 5वा, आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे लिहा। या ठिकाणी आकृती दिलेली आहे। प्रश्न पाहूया, चित्रात दाखवलेली दुर्बीण कोणत्या पद्धतीची आहे? उत्तर आहे चित्रात दाखवलेली दुर्बीण ही न्यूटन पद्धतीची परावर्तक दुर्बीण आहे। दुर्बिणीच्या मुख्य भागांना नावे द्या।
आता या ठिकाणी ती आकृती आणि त्या आकृतीच्या भागांना नावे या ठिकाणी दिलेली आहेत, ती एकदा व्यवस्थित निरीक्षण करून घ्या. दुर्बीण कोणत्या प्रकारच्या आरशावर आधारित आहे? उत्तर आहे ही दुर्बीण अंतर्वक्र आरशावर आधारित आहे. या प्रकारच्या आरशावर आधारित दुसऱ्या पद्धतीच्या दुर्बिणीचे नाव काय आहे? उत्तर आहे अंतर्वक्र आरशावर आधारित असलेली दुसरी दुर्बीण म्हणजे कॅसेग्रेन पद्धतीची परावर्तक दुर्बीण होय. पुढचा प्रश्न आहे वरील दुर्बिणीचे कार्य कसे चालते? उत्तर आहे 1. न्यूटन पद्धतीच्या दुर्बिणीत अंतर्वक्र आरसा, सपाट आरसा व भिंग म्हणजेच नेत्रिका असते. 2. अवकाशातून येणारे प्रकाश किरण अंतर्वक्र आरशाद्वारे परावर्तित होतात. 3. हे परावर्तित किरण आरशाच्या नाभीपाशी एकत्र येण्याआधी एक सपाट आरसा त्यांचा मार्ग बदलतो. 4. त्यामुळे हे किरण दुर्बिणीच्या दंडगोलाच्या लंब दिशेला एका बिंदूत एकत्र येतात. 5. तेथे असलेल्या नेत्रिका नावाच्या विशिष्ट भिंगाद्वारे आपण वस्तूची वर्धित प्रतिमा पाहू शकतो. प्रश्न 6. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये गॅलिलिओच्या दुर्बिणीची रचना स्पष्ट करा. तर ही रचना पाहूया. 1. गॅलिलिओच्या दुर्बिणीत 2 बहिर्वक्र भिंगांचा समावेश असतो. त्यामध्ये 1. पदार्थिक भिंग. खगोलीय वस्तूपासून येणारा प्रकाश अधिकाधिक प्रमाणात एकवटला जावा म्हणून या दुर्बिणीचा पदार्थिक भिंग मोठ्या आकाराचा असतो. 2. नेत्रिका. हे छोट्या आकाराचे भिंग असते. हे भिंग एकवटलेल्या प्रकाशाच्या साहाय्याने खगोलीय वस्तूची मोठी प्रतिमा तयार करते. 2. या दुर्बिणीत प्रकाश किरणांचे वक्रीभवन होते, त्यामुळे या दुर्बिणीला वक्रीभवक दुर्बीण असेही म्हणतात. रेडिओ दुर्बिणीची रचना स्पष्ट करा. तर सुरुवातीला आपण याची रचना पाहूया. 1. रेडिओ दुर्बीण ही खगोलीय वस्तूपासून निघालेले रेडिओ अंतरंग ग्रहण करण्यासाठी वापरण्यात येणारी दुर्बीण आहे. 2. ही दुर्बीण विशिष्ट आकाराच्या एक किंवा अनेक डिशच्या संचापासून बनलेली असते. 3. रेडिओ दुर्बिणीत या डिशच्या वक्र पृष्ठभागावरून रेडिओ तरंग परावर्तित होतात आणि नाभी केंद्रावर ठेवलेल्या रेडिओ ग्रहण यंत्रावर एकत्रित केले जातात. 4. या यंत्राने ग्रहण केलेली माहिती संगणकाला दिली जाते. या माहितीचे विश्लेषण करून संगणक स्रोताच्या स्वरूपाचे चित्र तयार करतो. पुढचा प्रश्न आहे दृश्य प्रकाशाच्या दुर्बिणी पहाडावर निर्जन जागी का उभारण्यात येतात? उत्तर आहे 1. वातावरणातील दाब व तापमान यातील बदल, दिवसा असलेला सूर्यप्रकाश, रात्री असलेला दिव्यांचा प्रकाश व ढगाळ वातावरण इत्यादी कारणांमुळे खगोलीय वस्तूंपासून येणारे दृश्य प्रकाश किरण स्थिर राहत नाहीत. 2. त्यामुळे स्रोताची सुस्पष्ट व स्थिर प्रतिमा मिळवण्यात अडचणी निर्माण होतात. 3. अशा अडचणी कमी करण्यासाठी आणि सुस्पष्ट व स्थिर प्रतिमा मिळवण्यासाठी दृश्य प्रकाश दुर्बिणी पहाडावर निर्जन जागी उभारण्यात येतात. पुढचा प्रश्न आहे क्ष किरणांची दुर्बीण पृथ्वीवर कार्यरत का होऊ शकत नाही? उत्तर आहे 1. क्ष किरण सोडणाऱ्या दूरवरच्या खगोलांचे निरीक्षण करण्यासाठी क्ष किरण दुर्बिणीची रचना केलेली असते. 2. खगोलांपासून येणारे बहुतांश क्ष किरण पृथ्वीवरील वातावरणातून अवकाशात परावर्तित होतात. 3. म्हणून क्ष किरण दुर्बीण ही पृथ्वीवर कार्यरत होऊ शकत नाही, तर ती पृथ्वीवरील वातावरणाच्या बाहेर ठेवावी लागते. आता इथपर्यंत आपला स्वाध्याय पाहून झालेला आहे, परंतु उपक्रमामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत ज्यांची उत्तरे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता उपक्रम पाहूया. भारतातील विविध वेधशाळांची माहिती मिळवा व वर्गात सादर करा. तर उत्तर पाहूया. 1. भारतीय खगोलशास्त्र वेधशाळा, इंडियन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी, स्थान हानले, लडाख, स्थापना 2001. वैशिष्ट्य हे जगातील सर्वात उंच खगोलशास्त्रीय वेधशाळांपैकी एक आहे. येथे एक विशाल ऑप्टिकल आणि इन्फ्रारेड दुर्बीण आहे. अंधार व स्वच्छ आकाशामुळे खगोलशास्त्र संशोधनासाठी अनुकूल ठिकाण. संशोधन, तारकांशी संबंधित निरीक्षणे, आकाशगंगा अभ्यास आणि एक्स-रे खगोलशास्त्र. 2. जंतर मंतर वेधशाळा, स्थान जयपूर, दिल्ली, वाराणसी, उज्जैन, मथुरा. स्थापना राजा सवाई जयसिंग, 18वे शतक.
वैशिष्ट्ये खगोलीय गणनांसाठी पारंपरिक साधने. जयपूरमधील जंतर मंतर हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. सम्राट यंत्र, राम यंत्र यांसारखी उपकरणे सूर्य व ग्रहांच्या हालचालींचे निरीक्षण करण्यासाठी वापरली जातात. 3. कोडाईकनाल सोलार वेधशाळा. स्थान कोडाईकनाल, तामिळनाडू. स्थापना 1899. वैशिष्ट्य सूर्याच्या निरीक्षणासाठी प्रसिद्ध वेधशाळा. सौर ठिपके, सौर प्रकाश आणि सौर चक्रीय क्रिया अभ्यासासाठी उपयुक्त. येथे मोठ्या सौर दुर्बिणी व उपकरणे आहेत. 4. नैनिताल ARI. स्थान नैनिताल, उत्तराखंड. स्थापना 1954. वैशिष्ट्य येथे 1.3 मीटर ऑप्टिकल टेलिस्कोप आहे. खगोलशास्त्रीय संशोधन व उपग्रह डेटा विश्लेषणासाठी महत्त्वाची संस्था. गॅलेक्सी, सुपरनोव्हा आणि तारकांच्या हालचालींचा अभ्यास. 5. उटी रेडिओ वेधशाळा. स्थान उटकमंड, तामिळनाडू. स्थापना 1970. वैशिष्ट्य 530 मीटर लांबीचे रेडिओ दुर्बीण आहे जी पृथ्वीच्या वक्रतेचा उपयोग करते. आकाशातील रेडिओ लहरींचे निरीक्षण, संशोधन. गॅलेक्सी व क्वासर्स मधील रेडिओ उत्सर्जन अभ्यास. 6. विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र VSSC. स्थान तिरुअनंतपुरम, केरळ. स्थापना 1963. वैशिष्ट्ये इस्रोचे एक महत्त्वाचे केंद्र जे अंतराळ संशोधनासाठी कार्य करते. हवामानशास्त्र, पृथ्वीचे निरीक्षण आणि उपग्रहांच्या हालचालींचा अभ्यास. 7. माउंट आबू वेधशाळा. स्थान माउंट आबू, राजस्थान. स्थापना 1995. वैशिष्ट्ये येथे इन्फ्रारेड दुर्बीण असून ते इन्फ्रारेड खगोलशास्त्रासाठी भारतातील एकमेव वेधशाळा आहे. गॅलेक्सी, ग्रह आणि ताऱ्यांच्या निरीक्षणासाठी प्रसिद्ध. 8. भाभा अणुसंशोधन केंद्र BARC. स्थान मुंबई, महाराष्ट्र. पृथ्वीवरील भूकंप, अणुशक्ती आणि भौतिकशास्त्र अभ्यास वेधशाळेतील उपकरणे भूकंप मापनासाठी वापरली जातात. 9. पुणे वेधशाळा. स्थान पुणे, महाराष्ट्र. स्थापना 1867. वैशिष्ट्ये हवामानशास्त्र आणि वायुमंडलीय निरीक्षणासाठी भारतातील प्रमुख केंद्र. मोसमाचा अंदाज, पर्जन्य, वादळ आणि हवामान चक्राचे विश्लेषण. 10. शांती स्वरूप भटनागर खगोल वेधशाळा. स्थान पुणे जवळ खोर्डद. स्थापना 2002. वैशिष्ट्ये रेडिओ खगोलशास्त्रासाठी जगातील सर्वात मोठ्या दुर्बिणीपैकी एक. याचा उपयोग क्वासर्स, गॅलेक्सी आणि सुपरनोव्हा अभ्यासासाठी होतो. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या अभ्यासासोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तर भेटूया इयत्ता 10वीच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.